अगं बाय गाईज हा माझा फोटो आहे. तर गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचं नवनाथ. गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो खतरनाक ब्लॉग आहे. थोडी सावली सोडा मामा बरं का. तर ब्लॉगचा विषय असा आहे का आज म्हणजे माझे जेवढे पण जुने फोटो आहेत का 2-3 वर्षापूर्वीचे एवढे क्रिंज फोटो आहेत ना. क्रिंज म्हणजे म्हणता येईल गणेशला समजून लय बॅकर म्हणजे मला का चालले होते लय बॅकर फोटो व्हॉट्सअपला सेंड केले. व्हॉट्सअपला नाही वाईट याच्यामध्ये सेव्ह करून ठेवले. लय बॅकर फोटो राहू आहे का नाही. याच्यावर पार्ट बी बनवू शकतो पण तुम्ही व्ह्यूज दिले तर मग मला अंदाज येईल ते. बट परत त्याच्यावर पार्ट बनवा. एकच पार्ट बनवीन सध्या. मग तुम्ही त्याच्यात जर इंटरेस्ट दाखवलं तर मग मी पण त्याच्यावर अजून व्हिडिओ कारण लय बॅकर स्टोरेज लय कटाळी यूज तर मग कंटेंट आहे मग ते माझ्याकडे. मी लय भांगर चाळी केली. त्याचं एक गणेशचे 2 व्हिडिओ आहेत लय खतरनाक लय कॉमेडी आहे. पण तुम्ही जर सपोर्ट दाखवला याच्यामध्ये जर लाईक दिल्या किती लाईक 20 लाईक जर ह्या व्हिडिओला आले ना मग आपण त्याचा पण व्हिडिओ बनवू खतरनाक. सगळ्यात पहिला फोटो आपण आहे ना गाईज गणेशचा माझा एकदम लहानपणीचा फोटो आहे ते बघू आपण पहिला. तेव्हा मी 8वीला होतो. गाणे काहीतरी मला वाटतं नाही मग मी पण लहान असं मी 6वीला आणि तू 4थीला. दिवाळीचा फोटो पण मी वाटत नाही रे 6वीला होतो म्हणून. असं वाटतं 3रीला असं ना तुझाच काय बालवाडी किंवा पहिलीला असं नाही का. आता मला खुश होतो नाही तरी आपण दोघं पण तरी तू ते लीडर असते. माझा नाद नाही करायचा. अख्ख्या कॉलनीमध्ये लीडर होतो मी. तर ते असं होतं का माझे जेवढे पण मित्र होते त्यांचा मी लीडर होतो अख्ख्या लहानपणी. एवढा बारीक दिसत होतं गावाकडे पण आणि इकडे. मी जर म्हणलं ना या पोरात बोलायचं नाही तर कोणीच बोलणार नाही. आणि जो त्याच्यासोबत बोलून त्याला बाहेर काढणार आणि ज्याच्यासोबत बोलून त्याला आधी येणार. भाऊ चालली आपला असं नियम होता. बॅक्टर होतं का रे. तर दुसरा फोटो काय गणेशचा फोटो बघू. आम्ही डोंगरगणला गेलो तेव्हाचा गणेशचा फोटो. गाण्याने कसं तोंड केलंय आणि मी पोच किती भारी केली. हात बी पूर्ण खिशात नाही. मी माझा बाहेर येते. माझा तिथला फोटो दाखवत नाही. मी पण मी लय भारी नव्हतं दिसत. अगं बाय बोल त्याच्यात का गाईज हा माझा फोटो आहे. तुम्ही म्हणत का माझा फोटो आहे. फक्त नाक स्ट्रेट होतं बाकी काही नसतं. कसलं किळस आणि मग स्वतःची किवी राहिली म्हणजे मी त्या काळात कसं दिसत होतो. आणि गाईज जेव्हा माणूस आहे ना अगदी दिसतो किंवा त्याच्या आतून जेव्हा तो तब्येत नसते आणि सगळे लोक जेव्हा त्याला नाव ठेवत असतात ना तो जेवढा डिमोटिवेट होतो आणि डिप्रेशन मध्ये जातो ना ते अनुभवलेलं आहे. जे जिम करतात त्यांच्यासाठी ट्रान्सफर इतकं अनुभवलेलं आहे ना. मला एवढं ट्रोल केलेलं आहे भाई सगळ्यांनी. आणि तेव्हा मी असं दिसत होतं काही जण मग का नाही ट्रोल करणार लोक मला इथं बघा. आणि ज्याला नावं ठेवायचे तर ते आता बी ठेवणार. आणि पहिली बी टीव्हीतच होता ना आता सुद्धा ते ठेवू शकतो आणि इथून पुढे बी टीव्ही. पण ज्याला खरंच वाटतं ना की याच्यामध्ये फरक आहे त्याने कमेंट मध्ये एक हार्ट कमेंट करा हे का. आणि ज्याला नाव ठेवायचं त्याने विषय सोडून द्या. बाकी हा फोटो आहे ना मला सगळं आठवलं रे. हा फोटोला मी रेटिंग का किती देऊ माहिती का ते ना 9/10. आणि मी 9 का दिलं मी हा फोटो बघून नाही दिला. मला ते सगळे दिवस आठवले आणि मी जेवढं सण केलंय का बाई त्या चेहऱ्यावर दिसतंय सगळे. आता गणेशचा फोटो बघायचा काय त्याच्यामध्ये गाणं चांगला दिसतो फक्त मिशी ते नाही ना त्याच्यामध्ये खरं वाटतं. नाक बी कशामुळे चांगलं दिसत नाही माहिती का दाढी मिशी नसते नाही. आधी बघा किती काळा काळ होतं. इथं काळ आणि मग थोडं मध्ये आता गोरा झाला एकदम. असं एकदम घाण झालं. इकडे बघ इथं पाहिजे. आपल्या जुन्या व्हर्जनला कधीच नाव नाही ठेवायचं का एवढे. जुन्या व्हर्जननी काहीतरी कष्ट केले म्हणून आता नवीन व्हर्जन तयार झालेलं असतं. मी आता किती रेट दिली माहिती का. पॅन्ट शर्ट त्याचं कॉम्बिनेशन ना थोडं भारी. ठीक आहे तेव्हा नुसतं भारी. किती दिलं 7.5. ठीक आहे मी देतो त्याला 7.5. एक फोटो दोघांचा आहे. व्हिडिओ चालू येतो एकदम. एक फोटो काही दोघांचा आहे आणि त्या फोटो मध्ये ना तुम्हाला दाखवतो पहिला बघा गणेश मी दोघं अशी नाही का भाऊ चालले नाही ते लहान लेकरे नसते एकदम भांगऱ्यावानी. हा आणि त्यावेळेस नाही का सगळं उत असतो आपल्याला तसा विषय. आणि ते केस विसत तुम्ही दोघांचे केस बघा पट्टाकाल पडायची बारी आली आम्ही वर करू त्या काळात. इथून ते काय झालं होतं इथून नाही इथून ते ब्लेड पान मारलं होतं बाहेर दिसावं म्हणून. आणि कुणी मी मारलं होतं खरं.
वाटतं ते बघ ना, ते कशी केस वाटतं. आयला तू हे आता सांगतोय मला खरंय बरं तू मारून नाही घेतला अंगाला असं चुकून नाही ते काय झालं, पप्पाला म्हणलं होतं, पप्पाने मग मारलं होतं. मारलं होतं का? पप्पाने मारलं आयला, हे मला आता माहिती झालं. पप्पाला दादा सांगून आम्ही म्हणला, आणि ते भारी पण वाटत होतं एक दिवस. नंतर आली तुला केस इतकं कसं वाटायला. आतापर्यंत नाही कधीच नाही. आता नाही, आता अजिबात नाही, आता खाली की आणि काय या फोटो मध्ये ना मला एक आहे ना काय म्हणते ओव्हर कॉन्फिडन्स होता का माझे केस मला लय भारी वाटत राहिले. ठीक आहे नॉर्मल लेवलला ठीक आहे बरे होते पण म्हणजे लय उंच लय वर केस होते तेवढे काय खास नव्हते. आता मी बरोबर केस मला तर वर केस करायचं लय होतं. मी आता वर केस करूच शकत नाही. मी बघितलंय बघूच शकत नाही. आता तू ते एकदम प्रॉपर कट वाटायला लागलं केस एकदम खाली दाढी विषय एकदम प्रॉपर. याला किती रेटिंग देतो? 5.5. आता एक फोटो आहे ना आमचं तिघांचं आहे पप्पाचं आपल्या. नाही तू ते मेन फोटो काही घेतले नाही बरं. फोटो मग काय याचे पार्ट बनवू आपण अजून तुम्हाला जर आवडले प्रॉपर कशी वाटतोय जग असं ते कमी वाटत होतं आता ते ना असं पण मी आता आपण प्रॉपर खूप कशी वाटतोय. आणि आता आणि आता आपण कोणाला जास्त हे पण नाही देतो तिकडे बस. कारण पहिले द्यावं लागायचे कारण लोक तर आपल्याला व्हॅल्यू देत नव्हते. आता लोकांना द्यायला लागेल. फोटो मध्ये सुद्धा मी इन्सिक्युअर होतो स्वतःच्या आतल्यात तुटलेलो. फोटो नंबर 3. थांब माझा एक फोटो आणतोय. हा गाईज गणेशचा एक फोटो आहे लहानपणीचा. हा गाईज यो फोटो मी येते वाटतं काय वाटतं काय वाटत दिसतंय मम्मी आहे गाईज आजी मी काय करणार आता एवढा फोटो नाही का माझ्या वॉलपेपरला ठेवणार. माझा आतापर्यंत सगळ्यात क्यूट फोटो मला असं वाटतं हेच असं याच्यापेक्षा चांगला कोणता फोटोच नाही. तो आउटफिट मध्ये राहायचं होतं. हे फोटो गड्डू मी असं दिसत होतं लहानपणी. लय भारी दिसत अजून कसं मी असं दिसत असं जे फोटो मध्ये दिसतं ना मला लय भारी वाटतं असं ती परत असं दिसत भारी भारी. आता जो फोटो बघायचा आपल्याला तो म्हणजे लाल टी शर्ट मध्ये सगळ्यात अगोदर तुझा बघ म्हणजे तू चांगला दिसत होता म्हणून गाण्यात चांगला दिसत होता त्याच्यामध्ये. हा दिसत होता ते बघ ना पण त्यापेक्षा बरं आहे नाही रे याला बरं म्हणते पण ड्रेसिंग सेन्स भारी होता. ड्रेसिंग सेन्स आहे नाही वय तब्येत नव्हती म्हणून आता कुठे नाही आला. पण जी तब्येत आहे तिने घातला तू घातलाच नाही दोन्ही लय वाटलं. ठीक आहे गण्याच्या फोटोला मी रेटिंग देतो 7/10. आता माझा ती झाला फोटो आहे माझ्या जत्रा तू नवीन पॅन्ट घेतली होती 800 आली ती नाही का तू म्हणता काल त्या दिवशी ती नाही ही चेतन लाल टी शर्ट मार्का वाटते टी शर्ट मध्ये बरा दिसतोय तुम्ही का आता ह्या फोटोतला दिसत आहे पण गावाकडे एक फोटो काढला होता आठवतो का तवा टी शर्ट घातला होता कसलं ते खाली नाव ते खाली A1 के दिसतंय. पहिला पण घेतला होता लॉकडाऊनच्या काळात. या फोटोला मी रेटिंग देईन 6/10. पण त्या लेवलला किती ग्रोथ घेतली. अब देख नाही तुझे हम क्या हो गए. मैं आऊ क्या उधर अब मैं बोलता हूँ तुझे मिल मुझे कहा. बाकी तुम्ही जर म्हणले 20 लाईक आले तर मग आपण परत याच्यावर पार्ट 2 पण बनवू. पार्ट लय बनते एवढे माझ्याकडे व्हिडिओ आहेत ना. मी लहानपणी मला येड होतं लहानपणी नाही म्हणतायचं पण 9वी 8वीला मला येड होती व्हिडिओ काढायचो मी कॉमेडी म्हणा म्हणजे घरातलंच नाही का वातावरण असं व्हिडिओ बनवायचो आणि नंतर हसत बसायचो आम्ही दोघं. हा फोटो बघा या फोटो मध्ये ना केस चांगले आहेत नॉर्मल लेवलला. आज तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल खतरनाक होता. काही गोष्टी जरा सिरियसली घेतल्या जरा नाही का हे झालं होतं. ठीक आहे ऍडजस्ट करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याचा जर पार्ट 2 पाहिजे असेल तर 20 लाईक आले पाहिजे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.